नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तिसऱ्या दिवशी 9 दूध संस्थांकडून ठराव दाखल. 2 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत. गोकुळ निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिनांक 10 रोजी तिसऱ्या दिवशी 9 संस्थांनी ठराव सादर केले. आज अखेर एकूण 11 संस्थांनी ठराव दाखल केले आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 5470 पैकी अवसायन प्रक्रियेतील दूध संस्था वगळता अन्य दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 2 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत आहे. सोमवारपासून दिनांक 8 जून रोजी दूध संस्थांकडून ठराव करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील सरस्वती तर मंगळवारी गडिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथील सतीश दूध संस्थेचा ठराव दाखल झाला. बुधवारी दिनांक 10 रोजी गडिंग्लज 3, हातकणंगले 2, राधानगरी 2 आणि आजरा व करवीर तालुक्यातून प्रत्येकी 1 असे एकूण 9 दूध संस्थेचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.